नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. ठीक आहे. सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र, राम राम, नमस्कार, सत श्री अकाल, केम छो, वळक्कम. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, मी भारत सेना या ठिकाणी आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतो. तर आज मी तुम्हाला लखपती दीदी योजनेबद्दल महत्त्वाची माहिती सांगणार आहे. ठीक आहे. काय म्हटलं? लखपती दीदी योजनेबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे आपल्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मित्रांनो, तर व्हिडिओ हे तुम्ही शेवटपर्यंत बघा. ठीक आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण योजना सांगणार आहे. तर मित्रांनो, अलीकडे महिलांसाठी खूप योजना निघत आहे. त्याला कारणही तशी आहे. कारण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आणि आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये एक घराचा पाया म्हणून एक महिलाच आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी मी तुम्हाला लखपती दीदी योजनेबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघावा. मित्रांनो, सर्वप्रथम अशाच प्रकारच्या सरकारी योजनांसाठी आणि गव्हर्नमेंटच्या स्कीमसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून एकही गव्हर्नमेंटची स्कीम आणि एकही सरकारी योजना ही तुमच्यापासून वंचित नाही राहिली पाहिजे. महाराष्ट्रातील हजारो लोक या योजनेचा फायदा घेत आहे. महाराष्ट्रातील हजारो लोकांनी मला सबस्क्राईब केलेला आहे. का सबस्क्राईब केला आहे? कारण अशाच प्रकारच्या गव्हर्नमेंट योजनाचा आणि अशाच प्रकारच्या सरकारी स्कीमचा या ठिकाणी ते फायदा घेऊ शकले पाहिजे म्हणून. तर मी या ठिकाणी तुम्हाला त्याची अटी शर्ती, किती पैसे मिळणार आहेत या लखपती योजनेअंतर्गत, कोणाला मिळणार आहेत, किती दिवसासाठी मिळणार आहेत, किती महिन्यासाठी मिळणार आहेत, किती वर्षासाठी मिळणार आहेत, संपूर्ण माहिती सांगणार आहे. सर्वप्रथम मित्रांनो, तुमचा 1 मिनिट घेतो. मित्रांनो, रमी सलकन एक गेम आलेला आहे. त्या गेमने धुमाकूळ माजवलेला आहे. तर तो गेम खेळू नका मित्रांनो. तो फ्रॉड गेम आहे मित्रांनो. ठीक आहे. आणि माझं त्या अभिनेत्यांना आणि त्या गेमची जाहिरात करणाऱ्यांना हेच म्हणणं आहे, तुम्ही स्वतःच्या मुलांना रमी खेळायला लावा, नंतर लोकांच्या मुलांना रमी खेळायला लावा. मोठमोठे माझं त्या कलाकारांना आणि अभिनेता हेच म्हणणं आहे की तुम्ही या ठिकाणी येऊन आम्हाला करायला लावता आणि स्वतः त्या ठिकाणी तुम्ही स्वतःच्या मुलांना रमी खेळायला लावा. ठीक आहे. तर हे चुकीचं आहे मित्रांनो. रमीची सवय या ठिकाणी गलत आहे. तो गेम खेळू नका. तर मित्रांनो, चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, लखपती दीदी योजनेबद्दल आज मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे. तर या ठिकाणी तुम्हाला बचत गटामध्ये समाज नोंद घ्यावी लागेल. बचत गटाला सदस्यत्व तुम्हाला बनावं लागेल जर तुम्हाला लखपती दीदी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर. आणि मित्रांनो, या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम सर्व महत्त्वाच्या अटी मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वात आधी तुम्हाला 5 लाखापर्यंत कर्ज या योजनेअंतर्गत मिळणार आहे. आणि बिनव्याजी कर्ज, त्याच्यावर कुठल्याच प्रकारचं व्याज लागणार नाही. ठीक आहे. तुम्ही समजा 5 लाख रुपये तुम्हाला सरकारनं लखपती दीदी योजनेअंतर्गत भेटले तर तुम्हाला 1 रुपयासुद्धा व्याज द्यावा लागणार नाही. अशा प्रकारची लखपती दीदी योजना आहे. आणि याची अटी शर्तीसुद्धा ऐकून घ्या. मित्रांनो, याची पहिली अट अशी आहे की तुम्ही महिला पाहिजे. याचा लाभ महिलाच घेऊ शकतात. ठीक आहे. पण ते गोष्ट वेगळी आहे की महिलांच्या पत्नीच्या नावावर पुरुष याचा पैसे घेत आहे. तो भाग वेगळा आहे. तर मित्रांनो, तुम्ही महिला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या घरामध्ये त्या महिलेच्या घरातील कुठलाही सदस्य सरकारी नोकरीवर पाहिजे नाही. महिलेचा नवरा जर सरकारी नोकरी असेल तर तिला योजनेचा फायदा घेता येणार नाही. ठीक आहे. आणि महिलेचं जर या ठिकाणी जर मुलगा वगैरे, सून वगैरे, नातेवाईक वगैरे असं चालेल, परंतु कुटुंबातलं नाही पाहिजे सरकारी नोकरीवर. ठीक आहे. तेच महिला या योजनेचा लाभ घेऊ शकते. आणि तिचं उत्पन्न जे आहे मित्रांनो, ते 3 लाखापेक्षा कमी पाहिजे या ठिकाणी. ठीक आहे. म्हणजे गरीब घरातली महिला पाहिजे. तर त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी बचत गटामध्ये तुमचं नाव नोंदवावं लागेल, तिथे सदस्य बनावे लागेल. त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी एक प्लॅन बनावं लागेल. कशासाठी? हे बघा, तुम्ही जेव्हा त्यांना प्लॅन बनवून तुमचा उद्योग सुरू करायचा आहे तुम्हाला, हे जेव्हा दाखवसाल तेव्हाच तुम्हाला पैसे भेटतील. ठीक आहे. विनाकारण नाही घ्या आणि चालले जातात. मग अरे पण तुला का पाहिजे पैसे? ठीक आहे. तुला कर्ज का पाहिजे ते दाखवावं लागेल ना. तर त्यासाठी या ठिकाणी तुम्हाला बचत गटामध्ये एक प्लॅन बनावा लागेल. म्हणजे उद्योगाचा आपल्याला काय उद्योग टाकायचा आहे, आपल्याला काय धंदा टाकायचा आहे. ठीक आहे. आता तुम्हाला पापड उद्योग समजा. आता मग पापड उद्योग टाकायचा तुम्हाला, त्यासाठी पैसा पाहिजे, मटणं जाण्याचा आहे किंवा चक्की टाकायची आहे खूप मोठी. ठीक आहे. चक्की टाकायची आहे किंवा या ठिकाणी सलूनचं दुकान टाकायचं खूप मोठं. तर त्यासाठी तुम्हाला ते कर्ज, बिनव्याजी कर्ज या ठिकाणी भेटणार आहे. नंतर तुमचं उत्पन्न सुरू झाल्यावर तुम्ही हळूहळू एक कर्ज फेडून टाकायचं. ठीक आहे.
तर मित्रांनो नक्कीच तुम्ही या लखपती दीदी योजनेअंतर्गत हा फायदा घेऊ शकता मित्रांनो. ठीक आहे. आणि अधिक माहितीचा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन सर्व माहिती वाचून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि माझी मदत जर करू इच्छित असाल तुम्ही तर हा व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर टाका किंवा स्टेटसवर टाका. ठीक आहे. तर भेटूया पुढच्या एका नवीन गव्हर्नमेंटच्या स्कीमसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.